Hello everyone, welcome back to our channel. I am Dr. Abhijit here. तर आज मापसो युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटीचे जो स्पेशल राऊंड होणार, सगळेजण त्याची वाट बघत होते स्पेशल राऊंडसाठी की स्पेशल राऊंड कधी होणार आहे. सो स्पेशल राऊंडचे रिलेटेड नोटिफिकेशन्स युनिव्हर्सिटीने दिलेले आहेत. जे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यासाठी हे नोटिफिकेशन आहे, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन. स्पेशल राऊंड काय आहे आणि याचे इन्फॉर्मेशन काय आहे, कशी काउन्सिलिंग वगैरे होणार आहे ते आपण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे BVC अँड एचचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल जी 2025-26ची जी काउन्सिलिंग आहे त्या रिलेटेड जे स्पेशल राऊंड होणार आहे तो फिलिंग ऑप्शन फॉर्म तुम्हाला 15 तारखेला आणि 16 तारखेला भरायचे. 15 आणि 16 तारखेपर्यंत तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत भरू शकता फॉर्म. याच्यासाठी जे स्पेशल राऊंड आहे त्याच्यासाठी जे स्टुडंट इलिजिबल आहेत, म्हणजे ज्यांना कोणत्याच राऊंडमध्ये सीट मिळालेली नाही ते स्टुडंट इलिजिबल आहे. या राऊंडमध्ये तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन नाही करू शकत. जे ऑलरेडी स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते स्टुडंट इलिजिबल आहेत. ते डायरेक्टली आपण चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स फॉर्म भरू शकतो स्पेशल राऊंडसाठी. स्पेशल राऊंडचं म्हणजे की ज्या ज्या सीट्स वॅकंट्स आहेत त्या किती सीट्स वॅकंट आहेत ते पण आपण बघूयात की कोणकोणत्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहेत. त्यानुसार मग आपल्याला कळेल की कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये चॉईस फिलिंग करायची आहे. त्यानंतर डिस्प्ले स्पेशल राऊंडची जो अलॉटमेंट लिस्ट आहे ती डिस्प्ले होणार आहे 17 तारखेला. ही लिस्ट तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग करायचं आहे. त्यानंतर जसं आपण पहिले राऊंड केलेले आहे सुरुवातीचे सेम राऊंड होणार आहेत. डिस्प्ले स्पेशल राऊंड डिस्प्ले होणार. त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग करायचं आहे तुम्हाला 20 तारखेपर्यंत. आणि वेटिंग लिस्ट स्पेशल राऊंडची जी वेटिंग लिस्ट आहे याच्यासाठी जे स्टुडंट इलिजिबल आहे त्यांचं सपोज एखादी कॅटेगरीची सीट वॅकंट राहिली, एक सीट जनरल कॅटेगरीची एक सीट वॅकंट राहील, त्यासाठी त्यांनी 4-5 स्टुडंटची नावं दिली जातात त्या लिस्टमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये. त्या स्टुडंटला नागपूरला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यामध्ये नागपूरला जाऊन तुम्हाला ज्या स्टुडंटचं नाव त्या लिस्टमध्ये असेल त्याच स्टुडंटला नागपूरला जावं लागतं. कारण प्रत्येकजण मग पुन्हा मेसेज कॉल करणार की असं काय आहे कसं आहे. सो व्हिडिओ प्रॉपरली बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो मी की स्पेशल वेटिंग राऊंड जो आहे त्यामध्ये स्टुडंटचे जे कॅटेगरी स्टुडंट आहेत किंवा जनरल कॅटेगरी स्टुडंट आहे त्या कॅटेगरी खाली स्टुडंटचे नावं दिलेले असतात. एक सीट असेल तर 4-5 स्टुडंटची नावं दिलेली असतात. तर त्या 4-5 स्टुडंटला नागपूरला जावं लागतं. असं नाही की ते 4-5 स्टुडंट नागपूरला गेले तर त्यांना सीट मिळेलच. त्या सपोज 4 स्टुडंटमधले 2 स्टुडंट गेले आणि सीट एकच आहे, तर त्या नागपूरला गेल्यानंतर त्यांना एक स्टुडंटला सीट द्यावी लागते, म्हणजे ज्याला जास्त मार्क आहेत त्याला ती सीट मिळते. तर हा आहे स्पेशल वेटिंग राऊंडचा क्रायटेरिया. तर तो 21 तारखेला ती लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर त्यांना रिपोर्टिंग करायचं आहे 26 तारखेपर्यंत. जे पण कॉलेजला सीट असेल त्या कॉलेजला त्यांना जाऊन रिपोर्ट करायचं आहे. सो महाराष्ट्राची जी टोटल वॅकन्सी आहे ती मी तुम्हाला शेअर करून देईल की स्पेशल राऊंडमध्ये किती सीट्स वॅकंट आहे, नॉर्मल सीट्स किती आहेत स्पेशल राऊंडच्या, त्या सगळ्या मी तुम्हाला शेअर करतो. त्यानंतर VCI राऊंडच्या 2 सीट्स बाकी आहेत मुंबई वेटनरी कॉलेजच्या, तर त्या सीट्स या राऊंडमध्ये स्पेशल राऊंडमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर NRI साठी भरपूर स्टुडंटचे डाऊट होते की NRI सीट्स कसे करायचे. वॅकन्सी टोटल 10 सीट्स वॅकन्स आहेत. यासाठी जे महाराष्ट्राचे डोमेसाईल स्टुडंट आहे आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मीन्स जे काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट आहेत त्या स्टुडंटला NRIचा फॉर्म भरता येईल. म्हणजे फॉर्म भरायचा म्हणजे NRIची फी भरायची आणि पुन्हा रजिस्ट्रेशन NRI साठी करायचं. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन फी भरायची आणि चॉईस फिलिंग करायची NRI साठी म्हणून. तर त्या स्टुडंटसाठी काय आहे इथे त्यांनी खाली दिलेलं आहे, जे स्टुडंट NRI साठी अप्लाय करायचं आहे ज्या स्टुडंटला त्यांना 5,000 रुपये फी आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि त्यांनी फक्त फी पे करायची आणि चॉईस फिलिंग करायची. त्यानंतर प्रत्येक स्टुडंटला 12,000 NRIची फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतं NRIचं तुम्ही रजिस्ट्रेशन करून उपयोग नाही. NRIची रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला $12,000 एवढी फी आहे पर इयर. ओके, ही फी चेंज होऊ शकते. चेंज म्हणजे $12,000 तर फिक्स असणार, पण जर रुपीज आणि डॉलरची व्हॅल्युएशन करन्सी चेंज जर झाली तर ही इन्क्रीज पण होऊ शकते आणि कमी पण होऊ शकते. सो त्या बेसिसवर ती फी असते. त्यानंतर नंबर ऑफ वॅकंट सीट्स इन्क्रीज ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन पिरियड ऑफ स्पेशल राऊंड ऑफ ॲडमिशन. म्हणजे ज्यावेळेस स्पेशल राऊंड होईल त्यामध्ये जर सीट्स वॅकंट राहिले तर स्पेशल वेटिंग राऊंड होणार, असं त्यांचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर स्पेशल राऊंडमध्ये किती सीट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. NVC साठी किती सीट्स ऑलरेडी वॅकंट आहेत आणि कॅटेगरी वाईज इथे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे. हे सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला
टेलिग्रामवर शेअर करून देईल MVC आणि KNPC वेस्ट शिरवळसाठी. तर याच्या अकॉर्डिंग तुम्ही चॉईस फिलिंग करायची आहे की कोणकोणत्या कॉलेजला किती सीट आहे त्यानुसार. तर हे सगळं डिटेल फी स्ट्रक्चर आणि कॉलेजचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते मी तुम्हाला शेअर केलं आहे. थोडंसं अर्जंटली व्हिडिओ बनवला आहे मी. नेक्स्ट व्हिडिओ आपण डेली प्रत्येक संडेला आणि वेन्सडेला व्हिडिओ येईल रिलेटेड वेटनरी सायन्सेस अँड ऑल अबाउट द वेटनरी रिलेटेड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कॉलेजेस, द इन्फॉर्मेशन वेटनरी फील्डबद्दल स्कोप वगैरे सगळे आवर व्हिडिओज व्लॉग्स सो सगळे व्हिडिओज येतील. तर फर्स्ट हे तुम्हाला जस्ट नोटिफिकेशन, भरपूर साऱ्या स्टुडंटना नोटिफिकेशन माहीत नव्हतं. आणि इम्पॉर्टंट गोष्ट की जे स्टुडंटला NRI पण साठी अप्लाय करायचं आहे आणि स्पेशल राऊंड नॉर्मल सीटसाठी पण अप्लाय करायचं, तर ती दोन्ही राऊंडसाठी अप्लाय करू शकता तुम्ही. ज्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळेल, NRIच्या राऊंडमध्ये मिळालं तरी तुम्ही ती सीट घेऊ शकता, स्पेशल राऊंडमध्ये मिळालं तरी तुम्ही ती पण सीट घेऊ शकता. असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही एकाच राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. दोन्ही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. दोन्ही राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल. दोन्ही राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल आहात, पण नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार नाही. तर हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे. स्पेशल राऊंडची फी जी आहे, जे नॉर्मल सीटची त्याची फी तर नॉर्मलच आहे, जे 59 म्हणजे 60,000च्या अराउंड आहे ती, आणि कॅटेगरीसाठी 23Kच्या अराउंड आहे ती फी. ओके, ही फी स्ट्रक्चर नॉर्मल सीटसाठी आणि NRIचं फी स्ट्रक्चर मी सांगितले तुम्हाला $12,000 आहे. सो हे फी स्ट्रक्चर तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे, आणि हे नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटला आहे, मी टेलिग्रामला तुम्हाला शेअर करून देईल. तर हा आता बेसिक व्हिडिओ होता की याच्यावर तुम्हाला स्पेशल राऊंड कसा होईल आणि काय याचे चान्सेस आहेत. सो एवढं काय घाबरून जायची गरज नाही, सिम्पल आहे. जे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट राऊंडपासून गेले तर सेम राऊंड होणार आहेत. सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवर मिळत राहील, अपडेट्स वगैरे पण तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील. चला तर थँक्यू, भेटूया नवीन व्हिडिओसोबत.